दमादमानं फिरायला लागले तुम्ही. याला कसं असतं, याचं तत्त्व माहिती आहे का, उलटी गत आहे. जेवढं वजन जास्त तेवढं माणूस गरगर फिरतं ते. हो, गमतीचा भाग आहे. लहान लेकराला बसा नाही फिरा. आता बाबांचं वजन कमी आहे तरी फिरायले. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त वजन. मी बसलो तर अजून फिरल. तर माझ्या नसा थोड्या आता इकडं हे झाल्या, बिघडल्यात. ठीक आहे. मुख्य म्हणजे ते सोयीचं फिरायला. सोयीचं म्हणजे घड्याळासारखं. जर उलटं फिरलं तर समजा झरे होते आणि रिकामे झाले. पावसाळ्यात भरणार, तो वेगळा विषय. पण सध्या घटकेला नाही असा त्याचा अर्थ. आता सोयीचं म्हणजे घड्याळासारखं फिरायला म्हणजे पाणी आहे, झरे आहेत आणि पाणी आहे, झरे भरलेले आहेत. एक वेळा झाला पूर्ण. त्याच्यावर सोडून द्या वजन. गावान मजा वाटेल. बस झालं का आता फिरायला लागले ते. फिरते की नाही बघायचं होतं. भावांचं वय काय? 75. अरे बापरे. बा. हां, आता बघा वाढलं बघा. पाणी वाढलं की इकडे स्पीड वाढते. स्पीड वाढली म्हणजे पाणी वाढलं. हा त्याचा सरळ अर्थ आहे. एकसारखं फिरायला म्हणजे पाणी एकसारखं आहे तुमचं, हे विशेष. त्याला महत्त्व आहे. पाणी उगी आलं संपलं, उन्हाळा लागला, महिना लागला, गुळणे मारेल तसं नको. एकसारखं पाणी आहे. तिथे देवस्थान कुठलं आहे जवळ? ते कुठलं आहे, काय नाव तिथं? ते तिथं रामाचं पहिलं राम मंदिर आहे तिथं. हो का? राम सीता वगैरे हे कसं असतंय, आता इथं कुठेतरी जुनी वास्तू मंदिर आहे, फार जुनं प्राचीन, डोंगरावर सगळ्याच्या वर. तिथून पाणी ते गावाला देते आहे ना ते आहे ना. हां, ते पाणी तिकडून इकडे आले. किंवा इकडं काळं काहीतरी बघितलं होतं, ते काय होते काळं? ते इकडं एक पदुबाईचं मंदिर आहे. हां 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 हां. आणि ते काळं काय आहे तिथे? जुनावाडा नाही काय ते बांधते. बांधते. हा, बस झालं का? बस.